जरा हात वर करा, ताकद दाखवा, मुठ्या सकल ओबीसी महामोर्चा नागपुर के यशवंत स्टेडियम से अभी निकलने वाला है। वो मैं खुशी राठौर 2 सितंबर को मराठा आरक्षण का जो जीआर था उसे रद्द करो, ये इनकी प्रमुख मांग रहने वाली है। हजारों की संख्या में यहाँ पे ओबीसी समाज के लोग और स्थानीय नेता मौजूद हैं। तो चलिए बात करते हैं उन्हीं से और जानते हैं उनकी मांगे। सर, तो तुमची प्रमुख मागणी काय आहे? हा जो 2 सप्टेंबरचा काळा जीआर महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आमचा सकल ओबीसी मराठा समाजावर अन्याय आहे आणि या अन्यायाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा आज आम्ही नियोजित केलेला आहे। तुमचे प्रमुख मागणी काय आहे आणि जर हे पूर्ण नाही झाले तर तुमच्या याच्यानंतर प्रतिक्रिया काय आहे? आमची एकच मागणी आहे की जे आम्हाला 52% ओबीसीला 27.5% रिझर्वेशन देऊन समाविष्ट करण्यात आलेला आहे काका कालेलकर समितीने मंडल आयोग लागल्यानंतर, परंतु आता जे मराठा समाज या यादीमध्ये आणण्याचा जो हट्ट मनोज जरांगे पाटील करत आहे, आमचं त्यांचा न्यायासाठी काही आमचा विरोध नाही। त्यांनी वेगळं रिझर्वेशन मागावं, जे आमचं नेहमी आमचं त्याला समर्थन आहे, पण त्यांनी जर ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होण्याचं जर केलं तर नॅचरली जे बाकीचे जुने ओबीसी आहे त्यांना तिथे कुठलाही न्याय मिळणार नाही आणि म्हणून आमचं हे संघर्ष आम्ही सतत तेवत ठेवू। हा जो जीआर आता आलेला आहे आणि याच्या मार्फत अनधिकृतपणे मराठी लोकांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येत आहे, त्यामुळे हा ओबीसी वर जो अन्याय होऊन राहिला आहे त्या विरोधात आम्ही हा मोर्चा इथे सुरू केलेला आहे। ओबीसी समाज हा मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना हे लावून जे सुरू झालेलं आहे हे आंदोलन, ओबीसी यात ओबीसीचं खूप नुकसान आहे आणि मुलांच्या भविष्या दृष्टीने आजच्या पिढीला नाही पण 10 वर्षांनंतर याचे इफेक्ट खूप वाईट होणार आहे। त्या निषेध करण्यासाठी आम्ही जमा झालो। ज्या प्रकारे मराठाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं, मराठाला आरक्षण द्या, परंतु ओबीसी मध्ये न देता सेपरेट आरक्षण त्यांना द्या। आणि याचं जे मराठी आरक्षणचं ओबीसी समाजावर काय असर पडणार? ओबीसी समाजावर एक तर पहिलेच ओबीसी समाजाचं आरक्षण पर्सेंटेज कमी आहे। अगर त्यांना मराठ्यांना अगर ओबीसी मध्ये आपण आरक्षण देतो तर आमचं पर्सेंटेज 8% ते 10% वर जाणार, जे की पुरेसे